ओम श्री भैरवनाथ नमः. बघा, आपले जे पूर्वज होते ना, आपण काय म्हणतो, आपण शिकलो, आपण काय झालो, ग्रॅज्युएट झालो. पण आपले जे पूर्वज होते आणि ते खूप दूरदृष्टी होते. त्यांनी काय केलं, अध्यात्म आणि विज्ञान या दोघांची सांगड घातलेली. तर काय खावा, कसं खावा, कवा खावा, काय खाऊ नये, ही आपली आजीबाई या आपल्यापूर्वी सांगत होती. रात्री झोपताना मुळा खाऊ नये. का खाऊ नये? त्याच्यापासून विपरीत, कांदा खाऊ नये, विपरीत परिणाम होता. हरभऱ्याची भाजी खाऊ नये. तसं हे काय गेले आपले हे आले चतुर्मास. मग आता पावसाळा आला का माणसाची उष्णता कमी पडते आणि मग पचनक्रिया मंदावती. मग पचनक्रिया मंदावल्यामुळं जे त्याचं खाल्लेलं आहे ते जिरत नाही. एसिडिटी, जळजळ, कफ असे विकार सुरू होतात. मग विकार होऊ नये म्हणून त्याने काय सांगितले, या महिन्यामध्ये उपवास आले, व्रतवैकल्य आले. मग सोमवार, गोकुळाष्टमी, ऋषीपंचमी, हरताळका, हे जे उपास आले, या उपासांमधून काय आलं, त्यांचं त्या निमित्तानं अन्न कमी खातो. आणि या काही वनस्पती त्या वनस्पतीला नुसता हात लागला तरी काय होतं, त्याचा शरीराला उपयोग होतो. म्हणून तुळस, वड, पिंपळ, उंबर, ह्या ज्या वनस्पती आहेत, या वनस्पतीला नुसता हात लागला तरी त्याला आरोग्य मिळतं. म्हणून पूजेला त्या वनस्पती घेतल्या जातात. वडाची फांदी, पिंपळाची फांदी, अशा अनेक प्रकारे जे वनस्पती आहेत त्या जवळ घेतात. आणि त्या निमित्ताला काय होतं, त्याला आरोग्य मिळतं. म्हणून आरोग्य मिळण्याकरता, मन स्थिर होण्याकरता आणि एकत्र येण्याकरता हे चतुर्मास, उपास, वैकल्य. आता आपण भजन करतो, भजन करताना 10 लोक एकत्र येतात. 10 लोक एकत्र आले, त्यांचे विचार जुळवले जातात. कीर्तन करताना एकत्र येतात. म्हणून कुटुंबामध्ये सायं प्रार्थना आहे. सायं प्रार्थना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजावन होता नाम घेता पुकाचे. एकत्र आल्यानंतर भगवंताचं चिंतन करतात. आज काय झाले, कुटुंब गोठे झालेत. आज एकत्र यायला कोणी वेळ नाही, देवाचं नाव घ्यायला काय घ्या नाही. म्हणून ही चतुर्मास आहे. चतुर्मास, उपास, व्रत, वैकल्य, कीर्तन, कथा, एकत्र या, संघशक्ती या आणि आपल्या जीवनाचा विकास करा. जय भैरवनाथ.